नमस्कार. आज आपण एक मराठीचा निबंध बघूया. संतांची शिकवण किंवा संतांनी केलेले सामाजिक कार्य. निबंध बघूया. विश्वात्मक देवाकडे पसायदान मागताना संत ज्ञानदेवांनी जे मागितले त्यात त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे की माझ्या या भूमीत संतांची मांदियाळी होऊ दे. संत ज्ञानदेवांची ही इच्छा भगवंतांनी पूर्ण केली. संत ज्ञानदेवांपासून सुरू झालेली ही संतांची मालिका कधीच खंडित झाली नाही. संत हे सतचे पूजक असतात आणि असतला ते नेहमी दूर ठेवतात. संत हे सदैव दुसऱ्याचाच विचार करतात. ते स्वतःच्या सुखदुःखाचा कधी विचार करीत नाहीत. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. संतांचे कार्य हे सामाजिक प्रबोधनासाठीच असते. संत ज्ञानदेवांना अवघे 21 वर्षांचे अल्प आयुष्य लाभले, पण त्या अमूल्य जीवनाचा उपयोग त्यांनी इतरांसाठी केला. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला अनमोल उपदेश केला. तो व्यासांनी संस्कृतात उतरवला. संत ज्ञानदेवांनी हा ज्ञानाचा अमूल्य ठेवा गीतार्थ मराठीत मांडला. तो सर्वसामान्यासाठी. सामान्य माणूसही वेदविद्या आत्मसात करू शकतो. हेच संत ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून दाखवले. रूढीमध्ये गुरफटलेल्या हिंदू धर्माला संत ज्ञानदेवांनी मुक्त केले. भागवत पंथाचा मार्ग दाखवून नाम महिमा सांगितला आणि समाजातील सर्व जातींच्या सर्व व्यवसायांच्या लोकांना संत ज्ञानदेवांनी वारीच्या मार्गावर एकत्र आणले. विठ्ठल नामाचा गजर करताना समाजातील सर्व थरातील मंडळी एकत्र आली आणि ते आपल्यातील भेदभाव विसरले. संत नामदेव तर वारकरी धर्माचा झेंडा घेऊन पार पंजाबपर्यंत पोहोचले होते. संतांच्या कामाला दिशा आणि काळ यांची बंधने नसतात, हेच खरे. संत एकनाथ हे तर संत होते, तेवढेच समाजसुधारकही होते. त्यांनी आपले प्रगत विचार केवळ अभंगात मांडले नाहीत, तर ते कृतीत उतरवले. जगापेक्षा वेगळे काही करणाऱ्याला समाजाकडून नेहमी त्रास होतो, पण संत तुकारामांनी आपल्या अभंगातून अशा रूढीग्रस्त भोंदू नाठाळ्यांची नेहमीच निर्भत्सना केली आहे. माणसाने कसे वागावे याचे अचूक मार्गदर्शन संत रामदासांनी आपल्या श्लोकातून केले आहे. ते सर्वांना सांगतात, मरावे परी कीर्तिरूपे उरावे. काहीही कृती न करणाऱ्यांना ते सांगतात, क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. आधुनिक काळातील संतांनीही आपले लोकशिक्षणाचे कार्य अखंड चालू ठेवले. संत गाडगेबाबांना कुणी केलेला नमस्कारही आवडत नसे. त्यांच्यापुढे वाकणाऱ्याला ते झाडूने मारत आणि त्या नमस्कार करणाऱ्याला सांगत, हातात झाडू घ्या आणि भोवतालचा प्रदेश झाडून काढा. संत तुकडोजी महाराजांनी आपली सर्व काव्यरचना ही समाजाचे प्रबोधन करण्यासाठीच केली. ते भक्तांना सांगत, तुम्ही पुढे चालत राहा, मार्ग नक्की सापडेल. संत हे सदैव समाजाचाच विचार करीत असतात. स्वार्थ सोडून ते परमार्थात म्हणजेच पराच्या म्हणजेच इतरांच्या स्वास्थ्यातच रममाण होतात. म्हणून संत मुक्ताबाई म्हणतात, जग झाली या भन्नी संते सुखे व्हावे पाणी. धन्यवाद. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.